नागपुर जिले में नगर परिषद अध्यक्ष चुनाव में भारतीय जनता पार्टी ने एक बार फिर शानदार प्रदर्शन करते हुए अपना दबदबा कायम रखा है। जिले की 27 नगर परिषद और पंचायतों में हुए नगर अध्यक्ष चुनाव में भाजपा ने 22 स्थानों पर जीत दर्ज कर महाविकास आघाड़ी को करारा झटका दिया। चुनाव परिणामों के अनुसार शिंदे गुट की शिवसेना को 2 सीटों, कांग्रेस को 1, शेतकरी कामगार पार्टी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार आघाड़ी को 1 सीट और कांग्रेस समर्थित गोंडवाना गणतंत्र पार्टी को 1 सीट पर सफलता मिली। भाजपा की इस व्यापक जीत में कामठी, उमरेड, वाड़ी, नरखेड़, सावनेर, कलमेश्वर, खापा, कन्हान, पिंपरी, मौदा, भिवापुर सहित कई प्रमुख नगर परिषद और नगर पंचायतों में अध्यक्ष पद पर जीत शामिल है। राजनीतिक विश्लेषकों के मुताबिक इन नतीजों से नागपुर जिले की स्थानीय राजनीति में भाजपा की मजबूत पकड़ और संगठनात्मक ताकत एक बार फिर साबित हुई है। परिणाम सामने आते ही भाजपा कार्यकर्ताओं में उत्साह का माहौल और कई स्थानों पर जीत का जश्न मनाया गया। यह जीत आगामी स्थानीय निकाय राजनीति में भाजपा के लिए बड़ी बढ़त मानी जा रही है। इसके बाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने पत्रकारों से संवाद साधा। देखिए पूरी खबर। मी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो की महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पक्षाला आणि आमच्या महायुतीला प्रचंड मोठं समर्थन दिलेलं आहे। आपल्याला कल्पना आहे की मी यापूर्वीच भाकीत केलं होतं की एकूण जे काही नगराध्यक्ष निवडून येतील त्यापैकी 75% हे महायुतीचे निवडून येतील। तशाच प्रकारचा कौल हा महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला आहे आणि विशेषतः भारतीय जनता पार्टी हाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे हे देखील पुन्हा एकदा या ठिकाणी अधोरेखित झालेलं आहे। आतापर्यंत माझ्या हाती जे निकाल आहेत त्याच्यामध्ये जवळपास 129 नगराध्यक्ष हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत आणि आपण जर बघितलं तर आमचे तिघांचे मिळून जे नगराध्यक्ष आहेत ते जवळपास 75% नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष आहेत। आणि आपण नगरसेवकांचा जर विचार केला तर तिथे तर भारतीय जनता पक्षाने एक नवीन रेकॉर्ड तयार केला। 2017 साली आम्ही नंबर 1 चा पक्ष होतो, त्यावेळी आमचे 1602 नगरसेवक होते। आता त्याच्या दुप्पटीपेक्षा जास्त 3325 नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत। त्यामुळे एकूण जी नगरसेवकांची संख्या आहे त्याच्या 48% एकट्या भाजपचे नगरसेवक हे निवडून आलेले आहेत। याचा अर्थ प्रचंड मोठं जनसमर्थन आम्हाला मिळालेलं आहे। मी आज विशेषतः आमचे जे सहयोगी आहेत श्री एकनाथराव शिंदेजी, श्री अजितदादा पवारजी यांचंही मनापासून अभिनंदन करतो। त्यांच्याही पक्षांनी अतिशय चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे। एक प्रकारे विधानसभेचा परफॉर्मन्स हा आम्ही रिपीट केलेला आहे। या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच आमचे अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वात ही निवडणूक होत होती आणि त्यांच्या नेतृत्वातल्या या पहिल्या निवडणुकीत एक प्रचंड मोठं यश हे भारतीय जनता पक्षाला मिळालं। त्याबद्दल मी रवींद्र चव्हाणजींचे मनापासून अभिनंदन करतो। या निवडणुकीमध्ये रवींद्र चव्हाणजी असतील, आमचे पूर्व अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी असतील आणि आमचे मंत्रिमंडळातले सहकारी असतील, या सगळ्यांनी खूप मेहनत केली, अतिशय चांगलं कोऑर्डिनेशन केलं। पक्षाची संघटना यामध्ये एक प्रकारे खूप चांगला संवाद हा स्थापित झाला आणि त्यामुळे एक अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय मिळालाय आणि विशेषतः 2017 पेक्षाही मोठा विजय हा आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे। मला असं वाटतं की गेल्या 20-25 वर्षाच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतका मोठा विजय कोणालाच मिळालेला नाही जो आज आम्हाला भाजप आणि महायुतीला मिळालेला आहे आणि म्हणून मी नागरिकांचे खूप आभार मानतो। सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर या निवडणुकीमध्ये मी पूर्ण सकारात्मक प्रचार केला। एकाही सभेमध्ये एकाही व्यक्तीच्या विरोधात, एकाही पक्षाच्या विरोधात, एकाही नेत्याच्या विरोधात बोललो नाही। केवळ विकासावर मतं मागितली। आम्ही काय केलं हा ट्रॅक रेकॉर्ड सांगितला, आम्ही काय करणार आहोत याची ब्ल्यूप्रिंट मांडली आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद हा सर्व लोकांनी दिला आणि मतदारांनी आम्हाला निवडून दिलं। त्यामुळे एक प्रकारे भारताच्या इतिहासातली ही पहिली निवडणूक असेल की ज्या निवडणुकीमध्ये एखाद्या पक्षाचा मुख्यमंत्री कोणावरही एक सूदभरही टीका न करता त्यांचा पक्ष विजयी होतो।
एक प्रकारे लोकांनी आमच्या विकास कामांना दिलेली ही पावती आहे. मैं इस जीत के लिए हमारे पार्टी के वरिष्ठ नेताओं को और पार्टी संगठन के सभी कार्यकर्ता जिन्होंने रात दिन मेहनत करके मुझे जीत का श्रेय दिलाया है और कामठी का एक बार इतिहास बदलवाए, परिवर्तन लाए। आज तक भारतीय जनता पार्टी यहाँ जीती नहीं थी। बावनकुळे साहब के समय में भी ऐसी ही हुआ था, उसके पहले कभी भारतीय जनता पार्टी नहीं जीती थी। एक बार फिर अब यहाँ पे भारतीय जनता पार्टी जो विकास करने के लिए कामठी नगर परिषद की उनको बहुत ज्यादा जरूरत थी, वो जरूरत आज हमारे बावनकुळे जी को पूरी हो गई है और उनकी बहुत इच्छा है कि यहाँ कामठी शहर का बहुत अच्छा विकास होना चाहिए। मैं कामठी की जनता को और कामठी अपने पार्टी भारतीय जनता पार्टी के संगठन के पूरे पदाधिकारी और हमारे पूरे भारतीय जनता पार्टी के चाहने वालों को दिल से बधाई देता हूँ और शुभकामनाएं देता हूँ, धन्यवाद देता हूँ। कामठी का ऐसा नहीं बोल सकते, समीकरण था ही, हमको हमारे हिसाब से हमको वोट कम मिले, हम ज्यादा वोट से जीतने वाले थे। अभी होता है अनुमान कहीं ना कहीं गलत निकल जाता है, लेकिन चलो आखिर जनता ने हमको जीत दे दी, वही बहुत उनका बहुत बड़ा धन्यवाद। देखिए पूरे देश में ना कांग्रेस कोई भी परिणाम से सेटिस्फाइड नहीं है। कभी वोट चोरी, कभी मशीन बदल दिए, कभी रिकाउंटिंग, कभी ऐसा क्या हुआ, ये उनको बीमारी लग गई है, उसका अपन क्या जवाब दे सकते हैं।